नमस्कार, मी अनिल चव्हाण आणि आपण बघता आहात झेप मराठी। आपला कार्यक्रम तुम्हाला माहितीच आहे, धडक बेधडक। आपण मुलाखती घेतो आहोत वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांच्या। आज आपण आहोत धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर मतदारसंघामध्ये। हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे। या मतदारसंघामध्ये आत्ता पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी करता आहेत डॉक्टर जितेंद्र ठाकूर, जे आज आपल्या सोबत आहेत। डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्कार सगळ्यांना। आमच्या झेप मराठी न्यूज वृत्तवाहिनीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आम्हाला काही चर्चा मतदारसंघाच्या संदर्भात आपल्याशी करायच्या आहेत। आमची अपेक्षा आहे की आपण त्या मोकळ्यापणाने चर्चा कराल आणि बेधडक मुलाखतीचं स्वरूपच आहे, त्यामुळे बेधडक आपण ती चर्चा करूया। सगळ्यात मला आधी हे जाणून घ्यायला आवडेल की पहिल्यांदा आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने या मतदारसंघात उमेदवारी केली, त्यावेळचा अनुभव, त्यावेळचा प्रतिसाद आणि त्या बळावर आपण जेव्हा दुसऱ्यांदा म्हणजे गेल्या वेळेस आपण उमेदवारी करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस काही कारणास्तव आपल्याला उमेदवारी परत नाकारण्यात आली, पण जनाधारावर आणि लोकांच्या आग्रहास्तव उमेदवारी केली आणि आता दुसऱ्यांदा अन्याय झालेला आहे। आपल्याला पुन्हा राष्ट्रवादी पक्षाने, शरदचंद्र पवार पक्ष जो काही आहे राष्ट्रवादी, त्यांनी आपल्याला उमेदवारी नाकारलेली आहे किंवा काही कारणास्तव दिलेली नाही आहे। त्यामुळे आपण तिसऱ्यांदा या मतदारसंघात उमेदवारी करता आहात। काय अनुभव आहे मतदारसंघाच्या अनुषंगाने? शिरपूर मतदारसंघ जो आहे तो अत्यंत चांगल्या विचारांचा आहे आणि या मतदारसंघामध्ये लोकांना परिवर्तन हवं आहे, लोकांना शाश्वत विकास हवा आहे आणि लोकांना हे त्यांचे जे बंद प्रकल्प आहेत, शिरपूर सहकारी साखर कारखाना असेल, सूतगिरणी असतील, हे सर्व प्रकल्प कार्यान्वित झाले पाहिजेत, जेणेकरून शिरपूर तालुक्याच्या विकासामध्ये फार मोठी भर पडेल आणि त्या आशेनेच शिरपूर तालुक्यातील जनता आमच्या पाठीशी उभी राहते। जनता पाठीशी उभी राहते, परंतु खंत असं आहे की पक्ष कोणता आमच्या पाठीशी उभी राहत नाही। त्याच्यामुळे हे आमचं सौभाग्य की जनता आमच्या पाठीशी आहे आणि ते पक्षांचं दुर्भाग्य की त्यांना जनता पाठीशी असलेले लोक चालत नाही। नाही, पण दरवेळेस आपल्याला असं जाणवतं की पब्लिक आपल्या पाठीशी आहे। आत्ताही आम्ही बघतो आहोत की मोठ्या प्रमाणात जनाधार तुमच्या सोबत आहे, गर्दी पण जमते आहे, पण मग नेमकं माशी शिंकते कुठे? या ठिकाणी जनता पाठीशी आहे आणि ती कायम असणार आहे, परंतु कुठेतरी दबाव तंत्राचं, हुकुमशाहीचं राजकारण या तालुक्यामध्ये केलं जातं। या तालुक्यामध्ये हे जे विविध संस्था आमच्या विरोधकांकडे आहेत, त्यांच्यामध्ये काम करणारी सगळी जी काही त्या संस्थेच्या माध्यमातून काम करणारी जी काही कर्मचारी मंडळी आहे, त्यांच्या आणि त्यांच्या परिवारावरती अत्यंत मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण केला जातो, पैशाचा बळीमार केला जातो, खोट्या आश्वासनाचा बळीमार केला जातो आणि त्याच्यामुळे इथली जनता कुठेतरी, जनतेतला काही वर्ग तो घाबरतो आणि त्याच्यामुळे ते परिवर्तनासाठी आम्हाला जी काही थोड्या मतांची आवश्यकता असते त्यापासून आम्ही थोडा लांब राहतो आणि त्याच्यामुळे आमचा पराभव होतो। नाही, पण इथल्या नेतृत्वाला विकास पुरुष म्हणून संबोधलं जातं, एक विकासाचं विजन असणारं नेतृत्व म्हणून संबोधलं जातं आणि मग असं असताना ते दबाव तंत्राचा वापर करतात किंवा ते दहशत निर्माण करतात असं आपल्याला म्हणायचं आहे का? इथल्या नेतृत्वाला विकास पुरुष म्हणून जे संबोधलं जातं, या सगळ्या ज्या उपाध्या त्यांना लावण्यात आलेल्या आहेत त्या काही जनतेने दिलेल्या नाही आहेत। अच्छा, सर्वसामान्य माणूस अजूनही गरीब आहे। तुम्ही जर आदिवासी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये गेलात तर तुम्हाला खऱ्या अर्थानं विकास कुठे तेही कळेल आणि त्याच्यामुळे या विकासाच्या पदव्या आम्हाला वाटतं की जणू हे विकत घेतल्या गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे विकासाच्या पदव्या लावून काही लोक हे इतक्या वर्षापासून राजकारण करतायत। हा जनतेचा विकास नसून त्या नेत्याचा विकास आहे। आणि म्हणजे ही जे काही सुवर्णनगरी, मोठे मोठे मॉल किंवा जे काही त्यांनी विकासाच्या जे काही शिक्षण संस्था दाखवल्या, हे सगळं भ्रामक आहे असं आपल्याला म्हणायचं? 100% काल्पनिक आहे, भ्रामक आहे, दिशाभूल करणारा आहे। ह्या फक्त त्यांचा स्वतःचा विकास असलेला आहे। आता या ठिकाणी सूतगिरणी होती, साखर कारखाने आहेत, सहकारी प्रोजेक्ट त्यांनी उभे केलेत, शिक्षणाचं एक मोठं जाळं निर्माण केलं आहे। एक आदिवासी पट्ट्यामध्ये, शिरपूर पट्ट्यामध्ये अशा पद्धतीने विकासाच्या नावावर राजकारण करून आज आम्ही असं ऐकून आहोत की सगळे प्रकल्प बंद आहेत। बरोबर आहे। शिरपूर तालुक्यातील सहकारी साखर कारखाना जो स्वर्गीय शिवाजीराव दादा पाटलांनी सुरू केला होता, तो सहकार
सहकारी प्रकल्प होता, शेतकऱ्यांचा मालकीचा होता, तो 12 वर्षापासून बंद आहे. आणि केवळ यांच्याकडे जिल्हा बँकेचं 5-6 कोटीचं कर्ज तो बॉयलर पेटवण्यासाठी लागणार होता, त्या 11-12 वर्षापूर्वी यांनी मिळू दिलं नाही. आणि त्याच्यामुळे हा शेतकऱ्यांचा हक्काचा प्रकल्प बंद पडला का यांचा बंद पाडण्यामध्ये मोठा वाटा आहे हे सगळं जनतेला ठाऊक आहे. त्याच्यानंतर राहिली सूतगिरणीचा विषय. प्रियदर्शनी सूतगिरणी या तालुक्यातील शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन त्यांनी निर्माण करायचा प्रयत्न केला. ती सूतगिरणी आज अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे. सहकार तत्वावर चालणारी सूतगिरणी बंद आहे. त्या सूतगिरणीवरती प्रचंड कर्ज आहे. आपल्याच मुलाच्या नावाने असलेली डिसांट कंपनीला 99 वर्षावरती सहकारी सूतगिरणी भाडेतत्वावर दिलेली आहे. त्या सूतगिरणीवरती त्यांचे प्रायव्हेट कंपनींचे बोजे चढलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जी सहकारी सूतगिरणीची जमीन आहे त्यांनी स्वतःच्याच एका कंपनीच्या नावाने, शिरपूर कन्स्ट्रक्शनच्या कंपनीच्या नावाने विकत घेतलेली आहे. म्हणजे तिथे सुद्धा शेतकऱ्यांचा घात करून तिथे सुद्धा ते शेतकऱ्यांचा तो प्रकल्प बंद केलेला आहे. ज्या काही खाजगी तिथे युनिट चालू आहेत ते त्यांच्या स्वतःच्या आहेत आणि त्याच्यावर बी अमाप सबसिडी त्यांनी लादलेली आहे. पण असं म्हटलं जातं की कारखाना सुरू राहिला तर या तालुक्याचं आर्थिक चक्र हे बऱ्यापैकी फिरतं राहील, शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा खेळता राहील. कारखाना सुरू होण्यासाठी अनेक वर्षाच्या अडचणी आहेत. गेले अनेक वर्ष कारखाना बंद आहे. का सुरू होऊ शकत नाही कारखाना? त्यांची मानसिकता नाही आहे की त्यांना सुरूच होऊ द्यायचा नाही आहे? कारखाना सुरू करणे हा 11 वर्षापासून प्रकल्प बंद आहे. त्यांची केवळ त्याच्यात मानसिकता दिसत नाही. त्यांना असं वाटतं की इथल्या तालुक्यातील शेतकरी जर या कारखान्यामुळे स्वावलंबी झाला तर तो आपल्याला विचारणार नाही. अशा कूटनीतीचं कारण तिथे असू शकतं. आणि त्यांनी त्यांच्याकडे कारखान्याच्या इलेक्शनमध्ये 2दा त्यांच्या पॅनलला निवडून दिलं आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये ते सांगतात की कारखाना आम्ही सुरू करून दाखवू. परंतु त्यांचं पॅनल त्यांच्या सभासदांचा तो कार्यकाळ संपून जातो, परंतु तरीही तो कारखाना सुरू होत नाही. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये होतं, राज्यामध्ये पण आहे. त्या सरकारमध्ये त्यांनी ठरवलं असतं तो हा कारखाना एका दिवसात सुरू करू शकले असते. आज महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी सहकारी साखर कारखान्यांना कमी कर्ज हे राज्य शासनाने मंजूर केलं आहे. मग माझ्या शिरपूर तालुक्याच्या जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी हे कमी कर्ज का नाही मिळू शकलं याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. मग तुम्ही एवढे मोठे नेते आहेत, मग हे का करू शकले नाही? याचा अर्थ तुम्ही अकार्यक्षम आहे, तुम्हाला ते करायची इच्छा नाही आहे. समजा उद्या आपल्याला कारखाना सुरू करायची जर संधी मिळाली तर कारखाना सुरू होऊ शकतो का? कसा? 100% कारखाना सुरू होऊ शकतो. आज कारखान्याला सुरू करण्यासाठी आम्ही ऑलरेडी प्रयत्न केलेले आहेत. आम्ही कारखाना सुरू होण्यासाठी या तालुक्यामध्ये जागृती सभा घेतलेल्या आहेत, प्रबोधन सभा घेतलेल्या आहेत, बैलगाडी मोर्चा आम्ही नेलेला होता. त्याच्यानंतर ह्या कारखान्याला सुरू करण्यासाठी वारंवार आम्ही निवेदनं सरकारतर्फे मांडत गेलेलो आहे. हा कारखान्यावरती जी अवास्तव कर्ज जे वाढू नये, मूळतः या कारखान्यावरती फक्त 16 कोटी कर्ज होतं, त्याच्यातलं ते पण मालतारण कर्ज म्हणजे जिल्हा बँकेच्या अखत्यारीतलं होतं. बरोबर. ते चक्रवाढ व्याज वाढून ते 123 कोटीपर्यंत नेण्यात आलंय. हे पण एक मोठं षडयंत्र आहे. आणि त्याच्यामुळे हे कर्ज कमी करावं, हा कारखाना विकला जाऊ नये याच्यासाठी आम्ही सातत्याने आमची शेतकरी फाउंडेशनच्या वतीने आम्ही सरकार दरबारी असेल, बँकेसाठी असेल आणि इथल्या लोकांना जागृती करण्याचं काम करत आलो आहे. आणि आज आम्ही तो कारखाना विकताना वाचवलेला आहे. अच्छा. नाहीतर हा कारखाना कधीच विकला गेला असता. आणि त्यामुळे हा कारखाना आम्ही विकण्यापासून वाचवला आहे. आणि त्याच्यानंतर गेल्या सरकारमध्ये आम्ही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील होते, त्या पाटील साहेबांकडे आम्ही मीटिंग लावली होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही शेतकरी फाउंडेशनचे नेते होतो, त्याच्याबरोबर कारखान्याचे संचालक मंडळ होते, बँकेचे संचालक मंडळ व राजवर्धन कदमबांडे चेअरमन साहेब हे सगळे होते. आणि त्या मीटिंगमध्ये साखर आयुक्तपासून कलेक्टरपासून सर्व व्यापक अशी मीटिंग अत्यंत महत्त्वपूर्ण झाली. आणि त्या ठिकाणी आम्ही सरकारने या लोकांना आदेश केला की हा कारखाना भाडेतत्वावर देण्यात यावा. आणि तदनंतर 5 महिन्यानंतर त्यांनी हा भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. अजून ती भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया चालू आहे. आम्ही विधानसभेचं या ठिकाणी आम्ही
विधानसभेत जिंकून आलो तर 100% पहिले साखर कारखाना सुरू करू, हे वचन आमचं या जनतेला असणार. एक प्रश्न असा पण आहे की जेव्हा निवडणुका असं म्हटलं जातं, निवडणुका ह्या जातीच्या मुद्द्यावर लढवल्या जातात आणि शिरपूर मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. आपण त्या प्रवर्गात मोडतात, परंतु इथले आदिवासी जितेंद्र ठाकूर हे ठाकूर असल्यामुळे त्यांना स्वीकारत नाही असं एक पसरवलं जातं म्हणा, किंवा त्यातलं सत्य असू शकतं. नेमकं काय सत्य आहे यामध्ये? याच्यामध्ये कुठलं सत्य नाही. हा फक्त निवडणुकीतला अपप्रचार आहे. अच्छा. जातीच्या आधारावरती निवडणुका राहिल्या असत्या तर माननीय अमरीशभाई पटेल, ज्यांचं समाजाची 100 बी मतं या तालुक्यात नाही, त्यांनी 20 वर्ष आमदारकी भोगली. या तालुक्यातल्या जनतेने कधी विचारलं नाही की तुम्ही आमच्या समाजाचे नाही, किंवा या तालुक्यामध्ये मेजॉरिटी जो समाज आहे त्याने कधी विचारलं नाही की तुम्ही आमच्या समाजाचे नाही म्हणून आम्ही तुम्हाला मतं देणार नाही. त्याच्यामुळे हा आमच्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आणि जनतेचा विश्वास जो व्यक्ती कमवतो आहे, जनतेचा विश्वास जनतेसाठी जो व्यक्ती लढतो आहे, त्याच्या बाबतीमध्ये भ्रम आणि गैरसमज पसरवणं हे यांचं उद्दिष्ट आहे. जातीच्या बाबतीमध्ये मी आदिवासी समाजाचा आहे. 2014 पण मी इथे निवडणूक लढलो आहे, 19 पण निवडणूक लढलो आहे आणि आत्तासुद्धा मी निवडणूक लढत आहे. आणि त्याच्यामुळे माझा इथला आदिवासी समाजसुद्धा जागृत आहे. त्या माझ्या आदिवासी समाजालाही कळून चुकलं आहे की हे फक्त त्यांचा जो निष्क्रिय आमदार आहे त्याला निवडण्यासाठी या पद्धतीचा आमच्या विरोधामध्ये या पद्धतीचे गैरसमज निर्माण करणे. त्यांनी काहीतरी खोटा जातीचा दाखला आणला वगैरे अशी चर्चा मध्यंतरी त्यांनी प्रेस घेऊन काही लोकांनी केली. मला जातीचा दाखला एका प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिलेला आहे. अच्छा. त्याच्यानंतर त्याची पडताळणी सुद्धा प्राधिकरणाच्या समितीच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत पूर्ण चौकशी अंतर्गत होऊन झालेली आहे. परंतु या पद्धतीचं त्यांनी खोटे पुरावे किंवा काय त्यांचं असेल त्याच्यावरती काहीतरी हे फक्त लोकांची गैरसमज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तो हे केलेला आहे. तसं राहिलं असतं तर आज मी निवडणुकीला लढायला मला परवानगीच मिळाली नसती. निवडणूक आयोगाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सुद्धा मला कुठे निवडणूक लढण्यापासून परावृत्त केलं नाही आणि त्यांनी कधी मला विचारलं नाही की तुम्ही खरे आदिवासी नाही. म्हणजे हे ठरवून हे ठरवून केलेला कार्यक्रम आहे. अच्छा, बरं. आता या मतदारसंघामध्ये उमेदवार असतात तुमच्यासमोर काशीराम पावरा, पण आपण चर्चा करतो अमरीशभाई पटेलांची. पावरांच्या मागे ताकद अमरीशभाईंची हे खरं आहे. तुम्हाला लढायचं पावरांशी आहे की अमरीशभाईंशी आहे? मला दोघांशी लढायची आहे. कारण उमेदवार आणि त्यांचा नेता हे दोघं माझ्या विरोधामध्ये प्रचार करायला येतात तर साहजिकच मला दोघांच्या विरोधात लढावं लागणार आहे. काय असू शकतं की अमरीशभाई एक मोठी ताकद आहे देशातल्या, म्हणजे दिल्लीतल्या असो की महाराष्ट्रातल्या सगळ्या बड्या नेत्यांशी त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहे आणि अमरीशभाई एक स्वयंभू नेता असं मानलं जातं. असा एक ताकदवार नेता डॉक्टर जितेंद्र ठाकूर सारख्या एका उमेदवाराला घाबरता अशी काय ताकद जितेंद्र ठाकूरांच्या पाठीशी आहे? या तालुक्यामध्ये 13-14 वर्षापासून ज्या विश्वसनीयतेने आम्ही काम करतो आहोत, प्रामाणिकतेने काम करतो आहोत, शेतकरी, आदिवासी, गोरगरिबांच्या त्यांच्यासाठी जे निष्ठेने काम करतो आहोत, ती कदाचित निष्ठेने काम करणारी जी आमची प्रवृत्ती आहे त्याला ते घाबरत असावे. अच्छा. आणि त्याच्यामुळे ते घाबरत असेल तर त्यांचा प्रश्न, आणि कदाचित जनता आमच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पराभवाचं कुठेतरी दिसत असलं पाहिजे आणि त्याच्यामुळे ते घाबरत असले पाहिजे. नाही, पण 3 पंचवार्षिक आपण त्यांच्या विरोधात लढतो आहोत, हाती काहीच लागलं नाही. चित्र असं आहे की ज्यांनी अमरीशभाईंशी जुळवून घेतलं त्यांना वेगवेगळी राजकीय पदं आणि वेगवेगळ्या संस्थांची पदं मिळाली. जर उद्या तुम्हीही जुळवून घेतलं असतं तर चित्र वेगळं राहिलं असतं असं नाही वाटत? राजकारणामध्ये विरोधक आहेत, विरोधक म्हणून मी त्यांचाही सन्मान करतो, पण मला कोणाशी जुळवून घेण्याची गरज वाटत नाही. मला फक्त जनतेशी जुळवून घेण्याची गरज वाटते. आणि जनतेने जर ठरवलं की जितेंद्र ठाकूरांनी निवडायचं तर त्यांचा आशीर्वाद समजून मी निवडला जाईल, आणि जनतेने ठरवलं की जितेंद्र ठाकूरांनी नाही निवडायचं तर तो सुद्धा आशीर्वाद घेऊन मी माझं कार्य चालू ठेवेल. पण आपण एक निष्णांत डॉक्टर आहात, एका मोठ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आहात, आपली चांगली प्रॅक्टिस आहे, चांगलं नाव आहे, ते सगळं सोडून मग पुन्हा या आदिवासी दुर्गम भागातल्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवून आमदारकी मिळवावी अशी का वाटते? या तालुक्यातला मी एक भूमिपुत्र आहे.
आणि त्याच्यासोबत खूप वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये मी इथे सेटल होऊन माझी प्रॅक्टिस सुरू करावी असं माझं 20-22 वर्षापूर्वी मी ठरवलेलं होतं. अच्छा. परंतु काही कारणाने त्या काळामध्ये मी इतक्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया करत असतो, ती सुखसुविधा इथे नव्हत्या. त्याच्यामुळे मला नाईलाजाने धुळ्या इथे सेटल व्हावं लागलं. पण त्याच्यामुळे मी असं शिरपूरकरांची सेवा सोडेल असं कधी मनात ठेवलेलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे मी आज या तालुक्याच्या आमच्या आदिवासी जनता असेल, आदिवासी शेतकरी सगळे असेल, आज मला परमेश्वराने नाव दिलेलं आहे. एक निष्णात डॉक्टर म्हणून मला एक चांगलं नाव ओळखलं जातो. मी एक जनतेचा प्रामाणिक चेहरा म्हणून इथे काम करू इच्छितो. त्याच्यामुळे हार जीतची आम्ही पर्वा करत नाही. जे होईल ते होईल. जनतेची सेवा करत राहणे हेच आमचं उद्दिष्ट आहे. परमेश्वराने मला जितकं हवं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या परिवाराला करण्यासाठी तितकं मला सर्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला कुठेतरी राजकारणातून एक समाजसेवा करण्याचं माझं मनोदय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करतो आहे. एक सिंचनाशी निगडीत प्रश्न आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी या शिरपूर तालुक्याचं एक शिरपूर पॅटर्न म्हणून एक प्रोजेक्ट फार गाजेवाजे करून राबवण्यात आला. आता तुम्ही गावागावात फिरता आहात, मतदारसंघ पिंजून काढता आहात, त्याचे काही पडसाद मतदारसंघात जाणवतात का की शिरपूर पॅटर्न होता आहे की त्याचे काही सकारात्मक परिणाम आहेत? जेव्हा मी 2014ची निवडणूक लढलो तोपर्यंत शिरपूर पॅटर्नचा गाजावाजा होत होता आणि तो गाजावाजा होत असताना आम्ही आरोग्य शृंखला चालू केली, आरोग्य मालिका चालू केली. मग त्याच्यानंतर आमच्या विरोधकांनी आरोग्य दूत होण्याचा प्रयत्न केला. शिरपूर पॅटर्नचं हे जे आहे हे सगळं जे काही आहे हे फक्त त्या एक शोबाजी आहे. ते पाटबंधारा विभागामधून जी काही निधी येतो त्याला त्यांनी काही ठिकाणी खोलीकरण करून ते केलेलं आहे. तो निधी सगळा सरकारचा. अच्छा. तो निधी काही सुतगिरणींचा, पण नाव यांचं. त्याच्यामुळे यांनी काही स्वतःच्या घरच्या पैशांनी तो शिरपूर पॅटर्न राबवलेला नाहीये. हा, काही लोकांनी डोनेशन देऊन लावलेला असेल, परंतु हा तालुका फार पूर्वीपासूनच पाण्याच्या प्रश्नासाठी कधीच अडचणीत नव्हता. या तालुक्यामध्ये आनेर आणि करवण धरण जे माननीय शिवाजीराव दादा गदमाळींनी बांधलं होतं आणि बाजूला असलेलं सुलवाडे बॅरेज, याच्यामुळे या तालुक्याच्या लोकांना पाण्याचा प्रश्न कधी नव्हता. आणि तुम्ही तो शिरपूर पॅटर्नचा विषय बघितला तर तो फक्त एक पूर्व पट्ट्याकडे जास्त दिसतो. तुम्ही आदिवासी भागामध्ये गेले तर आज पण पाण्याची पातळी खूप खोलवर आहे. पश्चिम पट्ट्यामध्ये गेले तर तिथे पण पाण्याची पातळी खोलवर आहे. असंख्य ठिकाणी 400-500 फूट अंतरावरती बोर वगैरेला पाणी लागत असतं. त्याच्यामुळे याच्यामुळे सर्वकडे फायदा झाला असं काही चित्र दिसून येत नाही. नाही, पण शिरपूर तालुक्याला ज्या पद्धतीने विकसित तालुका म्हणून प्रेझेंट केलं जातं, दुसरीकडे असंही जाणवतं की शिरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी आहे, शिरपूर तालुक्यात सगळ्यात जास्त अवैध धंदे आहेत. आता आपण मतदारसंघात फिरतायत, कोणते प्रश्न प्रायोरिटीने आपल्याला जाणवत आहे की या मतदारसंघात हे केले पाहिजे किंवा सोडवले पाहिजे? असं सर्वात महत्त्वाचा प्रयत्न आहे की शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू करायला पाहिजे. बरोबर. ज्याच्यामुळे इथला शेतकरी राजा सक्षम होईल आणि त्याची आर्थिक क्षमता वाढेल. हा शेतकरी राजामुळे तालुक्याचं आर्थिक चक्र फिरणार आहे. याच्यामुळे आमचे व्यापारी बांधवांना सुद्धा चालना मिळणार आहे. विविध बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. आज आपण बघितलं तर आज आमच्या या तालुक्यातून कमीत कमी 10 ते 15 हजार मजुरांनी बाहेरच्या तालुक्यांमध्ये मजुरी करण्यासाठी गेलेले आहेत, स्थलांतरित झालेले आहेत. मग हा विकसित तालुका आहे तर हे लोक बाहेर का गेले? बरोबर. याचं उत्तर सुद्धा शोधणं गरजेचं आहे. आणि याचं उत्तर विरोधी पक्षवाल्यांना दिसत नाही आणि दिसत राहिलं तरी ते कानाडोळा करतात. त्याच्यामुळे हा तालुका विकसित आहे हा फक्त एक मीडियाच्या माध्यमातून रंगवलेलं चित्र आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला विचारा, तोही म्हणेल की आमच्या व्यथा काय आहेत, आमच्या अडचणी काय आहेत. नाही, जसा कारखाना हा एक विषय आपण सांगितला, तसा आणखी कोणते टॉप प्रायोरिटीचे प्रश्न आहे की जे या मतदारसंघात सोडवले गेले पाहिजेत? या ठिकाणी प्रियदर्शनी सूतगिरणी आहे, ती परत पुन्हा कार्यान्वित करून ते शेतकऱ्यांच्या प्रकल्पाला त्यांच्या सहकारी प्रकल्पाच्या कडे दिली गेली पाहिजे. आदिवासी भागामध्ये सुद्धा असंख्य प्रॉब्लेम आहेत. आरोग्याचे प्रश्न आहेत. आरोग्याच्या प्रश्नाबरोबर तिथे कुपोषणाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे.
त्याच्यानंतर व्यसनाचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहेत. आरोग्याच्या प्रश्नासाठी इथले जे आरोग्यासाठी ज्या शासकीय रुग्णालय आहेत हे अद्ययावत केले गेले पाहिजेत. त्या पद्धतीने आता तुम्ही जर हायवे बघितला तर हायवेवरती असंख्य ॲक्सिडेंट होतात. आम्ही गेल्या 5 वर्षापासून सांगवी ट्रॉमा केअर सेंटर एस्टॅब्लिश व्हावं याच्यासाठी लढतो आहोत. पण आता ते कार्यान्वित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या ट्रॉमा केअर सेंटरला सुद्धा अद्ययावत करून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं तिथं काम झालं पाहिजे, जेणेकरून ज्या व्यक्तींचा ॲक्सिडेंट होईल तो तिथे त्याला प्राथमिक आणि तिसऱ्या पायरीचा टर्शरी उपचार त्याला तिथे मिळाला पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे पण आहे. तरुणांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. MIDC इथं स्थापन केली गेली पाहिजे. शासकीय MIDCची स्थापन केली पाहिजे. इथल्या बेरोजगार तरुणांना काम मिळण्यासाठी आणि त्यांना व्यवसाय निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. इथे जे शिक्षणाचे प्रश्न आहेत, महागडी शिक्षण व्यवस्था आहे. शिक्षणाची दालनं आहेत परंतु अत्यंत महागडी आहेत. भरभरून फी घेतली जाते. त्याच्यामुळे इथे प्रत्येक ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये लूटमार चालू आहे. ती त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सरकार दरबारी मांडणी करून त्या गोरगरिबांचं शिक्षण मोफत केलं गेलं पाहिजे. व्यसनसाठी पण आम्हाला काम करावं लागेल. डॉक्टर नात्याने आरोग्यासाठी मला जे करता येईल ते आम्ही करतच असतो. असे सर्व गोष्टींवरती या तालुक्याच्या लोकांच्या विकास. पण शिरपूर सारखा शाहू भाग जो आहे तो फार थोडा वर्ग असा आहे की जो हे सगळे मुद्दे समजू शकतो. शिरपूर ग्रामीणमध्ये जर आपण गेलो, दुर्गम भागामध्ये, ते जिथं अजूनही अशिक्षित आणि या सगळ्या गोष्टींपासून दूर असणारा मतदार आहे, त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचणार, कसं समजावणार, त्यांच्या डोक्यात कसं काय उतरवणार की बाबा रे विकास याला नाही याला म्हणतात. काही अडचणी आपल्याला येत असतील. तुमचा प्रश्न अत्यंत छान आहे आणि त्याचं असं आहे की जरी आज त्या भागामध्ये ते लोक मागासलेले असतील किंवा अशिक्षित असतील, परंतु आज मोठ्या प्रमाणावरती जागृती झालेली आहे. आणि जागृती झाल्यामुळे त्यांनी गेल्या लोकसभेमध्ये दाखवून दिलं आहे की तुम्ही आमचा विकास नाही केला तर आम्ही काय करू शकतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा आमचा आदिवासी बांधव हे दाखवून देईल. कारण इतक्या वर्षाच्या यातना त्यांच्या झालेल्या आहेत. आता त्यांचा बांध सुटलेला आहे. ते आता हे सहन करू शकणार नाहीत आणि म्हणून तालुक्यामध्ये आता ते परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाहीत. आपण असं म्हणतो की राजकारण करताना नेहमी विरोधकांचा अभ्यास करून ठेवावा लागतो. 3 वेळा या ठिकाणी काशीराम पावरा हे आमदार म्हणून निवडून गेलेत. काय अभ्यास केलाय तुम्ही? हे त्यांनी केलेल्या विकास कामाचं प्रतीक आहे, परिणाम आहे, पैशांचा परिणाम आहे की तालुक्यातल्या दहशतीचा परिणाम आहे? काशीराम पावरा जे 3 वेळेपासून उमेदवार आहेत ते एक रबर स्टॅम्प आहे. हे मला काय सर्व तालुक्याच्या गोरगरीब जनतेला माहिती आहे. आणि त्यांना काय अधिकार आहे हे तालुक्याच्या लहान मुलाला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे एक रबर स्टॅम्प आमदार निवडण्याचं आपण कुठेतरी चुकलो आहोत हे तालुक्याच्या जनतेच्या लक्षात आलं आहे. 15 वर्ष आपण त्यांना दिलीत. एक साधा विधानसभेमध्ये आमच्या सहकारी मित्र काशीराम दादांनी आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी उचलला नाही. आमच्या सांगवी भागामध्ये एक दंगल झाली, त्याच्यावरती गोरगरीब आमच्या आदिवासी तरुणांवरती गुन्हे दाखल झाले. ते आमच्या आदिवासी समाजाचे येतात. त्यांनी विधानसभेत मागणी करायला पाहिजे होती गृहमंत्र्यांकडे की आमच्या आदिवासी बांधवांवरची गुन्हे मागे घ्या. तसं काही करू शकले नाही. म्हणजे ते त्यांच्याकडे विधानसभेमध्ये फक्त जाऊन तिथे सह्या करणे, अटेंड करणे, भत्ता घेणे आणि परत येणे एवढंच त्यांचं काम आहे. हे तालुक्याची सुज्ञ जनता आता जाणून आहे. आणि त्याच्यामुळे रबर स्टॅम्पला आता ते कोणी निवडणार नाही, सयाजीरावला कोणी निवडणार नाही. असा काही अनुभव आहे का तुमच्या वाट्याला की एवढी ताकद तुमच्या विरोधात आहे की तुमच्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकवलं जातंय, तुम्ही कसे डॉक्टर ठाकूरांसोबत फिरता ते बघतोय, मग ते माणसं फोडले जात आहेत, तुम्हाला कार्यकर्तेच मिळू द्यायचे नाही, असे काही प्रयत्न होताना दिसत आहे? अशी ताकद आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो की अशा ताकदीला आपण काय म्हणणार? ही दहशत आहे. हां, मग दहशतीचं इथे लोकशाही असली पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये दहशतीला आणि हुकुमशाहीला स्थान नाही. आणि त्यामुळे जनता या विधानसभेमध्ये त्यांना दाखवेल. मित्र हो, आपण डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यासोबत शिरपूर मतदारसंघासंदर्भात चर्चा करतो आहोत.
कमी वेळेमध्ये जवळपास शिरपूर शहर पिंजून काढावा एका जागेवर बसून, अशा पद्धतीने व्याप्त स्वरूपामध्ये डॉक्टर ठाकूर यांनी या मतदारसंघाचं चित्र आपल्यासमोर उभं केलं आहे. गेल्या 3 पंचवार्षिक निवडणुका ते या ठिकाणी लढता आहेत आणि आपला गेल्या 10-15 वर्षांचा अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केलेला आहे. आजही हा मतदारसंघ कितीही विकसित आणि विकासात पुढे गेलेला सांगितला जात असला, दाखवला जात असला, तरीसुद्धा या ठिकाणी कशा नागरी मूलभूत सुविधांपासून वानवा आहे याची गरज आज डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. जर आमदारकीची संधी जनतेने आपल्याला दिली तर टॉप प्रायोरिटीने आपण या मतदारसंघात काय करू शकतो किंवा काय झालं पाहिजे याचेही मुद्दे त्यांनी आपल्याशी शेअर केले आहेत. हा मतदारसंघ, इथल्या लोकांची मानसिकता, इथला विकास आणि इथल्या असलेल्या समस्या आणि गरजा या सगळ्या सर्वश्रुत आहेत. ते स्वतः मतदारसंघात फिरता आहेत. मतदारसंघाशी त्यांचा रोजचा संपर्क आहे. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून मतदारसंघाची ते अशीही सेवा करतात आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणाच्या पाठीशी उभं राहायचं, कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकायचं, हा निर्णय मतदार म्हणून आपल्या हाती आहे. तो पुन्हा आपल्यावर सोपवतो आणि आपण पुन्हा नव्या मतदारसंघात नव्या उमेदवाराच्या भेटीसाठी जाणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.